अध्याय 18 64 श्लोक. तरी अवधान पघळ करून यानी कैक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारी पा. हे वाच्य मनोनी बोलीजी का श्राव्य मग ऐकीजी. तैसे नवी परी तुझी भाग्य बरवी. कुर्मीची या पिलिया दिठी पानाई धनंजया. का आकाशवाही बापिया घरीची पाणी. जो व्यवहारू जेतन घडी तयाची फळची तेथ जोडी. काय दैवे न सांपडी सानुकुळी. काल श्लोक घेतला होता की नाही? श्लोक झालता काल? श्लोक नव्हता. चला वापस. सर्वगुह्यतमं भूय शृणु मे परमं वचः. इष्टोऽसि मे दृढमिति ततो वक्ष्यामि ते हितम्. तरी अवधान पघळ करून यानी कैक वेळ वाक्य माझे निर्मळ अवधारी पा. हे वाच्य मनोनी बोलीजे का श्राव्य मग ऐकीजे. तैसे नवी परी तुझी भाग्य बरवी. कुर्मीची या पिलिया दिठी पानाई धनंजया. का आकाशवाही बापिया घरीचे पाणी. जो व्यवहारू जेथन घडी तयाचे फळची तेथ जोडी. काय दैवी न सांपडे सानुकुळी. एरवी द्वैताची वारी सारोनी ऐक्याच्या परिवारी. भोगी जीती अवधारी रहस्य ही आणि निरुपचारा प्रेमा. विषय होय जी प्रियोत्तमा. ही तुझे नवी की आत्मा ऐसीची जाणावी. अरिसाची यादी किलिया गोमटे की जी धनंजया. ही तया नोही आपणया लागी जैसी. तैसे पार्था तुझे निमिषी मी बोली आपण याची उद्देशी. माझ्या तुझ्या ठाई असे मी तू पनगा. मनोनी जिव्हारीचे गुज सांग तसे जीवासी तुझ. हे अनन्य गतीचे मज आती व्यसन. पैजळा आपण पिदिता लवन भुलली पंडुसुता. ही आघवी तयाचे होता नलेजीची तो.
तैसा तू माझ्या ठाई राखो नेनसीची काही तरी आता तुझ काही गौप्य मी करू मनोनी आगवीची मुळी गुळी मनोनी आगवीची गुळी जे पाहून आती उघडी ते गौप्य माझे चोखडी वाक्य ऐक मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसि सत्यन्ति प्रत्यजाने प्रियोसि मे तरी बाह्यानि अंतरा आपुलिया सर्व व्यापारा मज व्यापकाती विरा विषयो करी आगवांगी जैसे वायू मिळून आहे आगवांगी जैसा वायू मिळून आहे आकाशा ते सर्व कर्मी तैसा मजची आस किंबहुना पुले मना तरी माझे कायतन माझे निस्रवणे कान भरो निघाली आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी रूपडी तीत दृष्टी पळू आवडी कामिनी जैसी मी सर्व वस्तीचे वसवटी माझी नामे जी चोखटी ती जिया वया वाटे वाचीची लावी हाताची करणे का पायाची चालणे ती होय मज करणे तैसी करी आपुला अथवा परावा ठाई उपकरसी पांडवा तिने यज्ञ होई बरवा यज्ञ कु माझा कैक शिकवू काही पैसे वकी आपुल्या ठाई पुरोनियर सर्व ही मी सेव्यची करी तीत जाऊन या भूतद्वेषू सर्वत्र नमवैनमीची को ऐसीनी आश्रयो अत्यंत कुलाहसी तू माझा मग भरले या जगा आतू जाऊन तिजयांची मातू हो निठाईल एकांतू आम्हा तुम्हा तेव्हा भलती अवस्थी मी तू ते तू माती भोगीसी ऐसी आयती वाढेल सुख आणि तिची आडळ करीती अर्जुना निमाली अर्जुना जेथी ती मीच मनोनी तू माती पावसी शिकी जैसी जळीची प्रतिभा जळनासी बिंबा इता गाभा गोभा काही आही पै पवनु अंबरा
का कल्लोळू सागरा मिळता आडवारा कोणाचा गा मनोनी तू आम्ही हे दिसताही देहधर्मी मग ययाच्या विरामी मीची होसी या बोला माझारी होय नवी जने करी इत आन आती तरी तुझीची आन पै तुझी आन वाहने श्री आत्मलिंगाती शिवने प्रीतीची जाती लाजने आठवणे दी ए रवी वेद्यो निष्प्रपंचो जेने विश्वाभासु हा साचो आज्ञेचा नटनाचू काळा तेजिने तो देवो मी सत्य संकल्पो आणि जगाच्या हिती बापू मा अनेचा आक्षेपू का करावा पर्या जुना तुझे निवेदी मिया देवपणाची बिरुदी सांडली गा मी ही आधी सगळी नीतुआ पैका जा पुलिया राऊआ पुलिया पनया अनवाही धनंजया तैसे ही की तीर्थार्जुन मनी देवी अचाट ही न बोलावी जियामुची काज नावी तुझी नीकी यावरी सांगू बैससी का सांगता भाष्य ही दिसी या तुझी या विनोदासी पारू आहे जी कमळवना विकासू करी रवीचा एक अंशू तीत आगवाची प्रकाशू नित्य देतो पृथ्वी निवोनी सागर बरी जती एवढी थोर वर्षे तीत मिशांतर चातकुकी मनोनी अवदार्या तुझिया मज निमित्तना म्हणावया प्राप्ती असी दानिराया कृपानिधी तव देवो मनती राही या बोलाचा प्रस्ताव नोही पै माती पावसी उपायी साचची येणे सैंधव सिंधू पडलिया जो क्षणू धनंजया तेने विरीची किवरावया कारण काही तैसी सर्वत्र माती भजता सर्व मी होता अहंता निशेष जाऊनी तत्वता मीची होसी एवं माझी प्राप्तीवरी कर्माला गोनी अवधारी दाविली तुझ उजरी उपायाची जी आधी तव पंडुसुता सर्व कर्मे मज अर्पिता
सर्वत्र प्रसन्नता लाही माझी पाठी माझ्या ये प्रसादी माझी ज्ञान जाय सिद्धी तेने मिसळी जे त्रिशुद्धी स्वरूपी माझ्या मग पार्थात ये ठाई साध्य साधन होय नाही बहुना तुझ काही उरेची ना तरी सर्व कर्मे आपुली वा सर्वदा मज अर्पिली येणे प्रसन्नता लाझली अजी हे माझी मनोनी येणे प्रसाद बळी नव्हे झुंजाची नि आडळी न ठाकीची एक वेळी भाळलो तुझा जेने सप्रपंचा ज्ञान जाई एकूमे गोचरू होई ते उपपत्तीचे ने उपाये गीता रूपही या ज्ञान तुझ आपुली नाना परी उपदेशिली येणे अज्ञान जात सांडी व्याली धर्मा धर्मजी सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः आशा जैसी दुःखाती व्याली निंदा दुरिती असो जैसी दैन्याते दुर्भगत्व तैसे स्वर्ग नरक सूचक अज्ञान व्याले धर्माधिक ती सांडू निघाली असे एक ज्ञाने येणे हाती घेऊन तो दोरू सांडीजे जैसा सर्पाकारू का निद्रा त्यागी घरा चारू स्वप्नीचा जैसा नाना सांडिले निकवळे चंद्रीचे धुये पिवळे व्याधी त्यागी कडुवाळी पण मुखाची अगा दिवसा पाठी देऊनी मृग जळ घापी त्यजुनी का काष्ट त्यागी वन्नी त्यजिजे जैसा तैसी धर्मा धर्माची टवाळ दावी अज्ञान जी का मूळ ते त्यजोनी त्यजी सकळ धर्म जात मग अज्ञान निमालिया मीची एकुआसिया पैसया सनिद्र स्वप्न गेलया पण जैसी तैसा मी का वाचून काही मग भिन्ना भिन्न आन नाही सोहम बोधी तयाच्या ठाई अनन्य होया पै आपुले निभेदे विना माझे जाणीजे जे एकपणा तयाची नाव शरण मज येणे गा
जैसे घटाचे निनासी गगनी गगन प्रवेशी मज शरण येणे तैसे ऐक्य करी सुवर्णमणी सोनया एक लोळू जैसा पानिया तैसा मज धनंजया शरण येतो वाचोनी सागराच्या पोटी वडवांडळू शरण आला किरीटी जाळून ठाकी तया गोठी वाळून दीपा मजही शरण रिघिजी आणि जीवित्वेची असिजी दिग्बोली या नलजी प्रज्ञा किवी अगा प्राकृताही राया अंगी पडी जी धनंजया गीताश्रुही की तया समान होया मामीश्वरू भेटी आणि जीवग्रंथी न सुटी ही बोल नको खटे कानी लावू मनोनी मी हो निमाती सेवने आही आईती ती करी हाता येती ज्ञाने येणे मग ताकोनिया काढली लोणी मागवती ताकी घातली परिणगी पेची काही केली तिने जीवी तैसी अद्वयत्वी मज शरण रिघालिया तुझ धर्माधर्म ही सहज लागतील ना लोह उभी काय माती ही परिसाची संगती सोनी झालया पुढती नसिवी जे मळी हे असो काष्टापासोनी म्हणतो निघितली यावनी मग काष्टी ही कोंडोनी नटकी जैसा अर्जुना काय दिन करू देखताही अंधारू ही प्रबोधी होय गोचरू स्वप्न भ्रमो तैसे मजसी कवटलिया मी सर्व रूप वाचोनिया आन काही उरावया कारणासी मनोनी तयाची काही चिंती ना पुल्या ठाई तुझी पाप पुण्य पाही मीची होईना तेत सर्व बंध लक्षणे पापी उरावी दुजेपणी ती माझ्या बोधी वायाने होनी जाईल जळी पडली या लवना सर्व ही जळ होईल विचक्षणा तुझ मी अनन्य शरणा होईन तैसा ए तुले नी अपैसया सुटलाची आसी धनंजया ही मज प्रकाशोनिया सोडवीन तुती या कारणे पुढती हे आधी नवाही चित्ती
जई काशी सुमती जानोनी शरण ऐसी सर्व रूप रूपसी सर्व दृष्टी डोळसी सर्व देश निवासी बोलिले श्री कृष्णे मग सावळा सकंकनो बाहू पसरोनी दक्षिणो अलिंगिला स्वशरणो भक्तराजू तो न पवता जयाती काकी सुनी बुद्धीती बोलणे मागोती ओ सरली ऐसी जी काही एक बोला बुद्धीशी अटक ती द्यावया मिश खेवाची केली हृदया हृदय एक झाली ये हृदयीची ती हृदय घातली द्वैतन मोडिता केली आपण ऐसी अर्जुना दीपे दीप लाविला तैसा परिश्वंगू तो झाला द्वैतन मोडिता केला आपण पे पार्थो तेव्हा सुखाचा मग तया पुरु आला जो धनंजया तीत वाळू तरी बुडोनी आठेला देव सिंधू सिंधू ते पाऊ जाई ते पावने ठाकी दुना होई वरी रिगी पुरवनिये आकाशही तैसे तया दोघाची मिळणे दोघा नावरी जाणावी कवने किंबहुना श्री नारायणे विश्वकोंदली एवं वेदाची मूळसूत्र सर्वाधिकारैक पवित्र श्री कृष्णे गीता शास्त्र प्रगट केली गीता मूळ वेदा ऐसी की पाली बुधा ही म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगू तरी जयाच्या निश्वासी जन्म झाली विदरासी तो सत्य प्रतिज्ञा पैजेसी बोलिला स्वमुखी मनोनी वेदा मूलभूत गीता मनोही होय उचित आणि कही कीत उपपत्ती असी जे नश तू स्वरूपी जयाचा विस्तारू जी तलपी ती तयाची मनिपी बीज जगी तरी कांड त्रयात्मको शब्द राशी वशेषु अशेको गीते माझी असे रुकू बीजी जैसा मनोनी वेदांची बीज श्री गीता होय हे मजा गमे आणि सहज दिसतही आहे जे वेदांची तिन्ही भाग गीते उमटली असती चांग भूषण रत्नी सर्वांग शोभली जैसी तिची कर्मादिके तिने
कांडी कोण कोणे स्थानी गीती आहाती ते नयनी दाखवू ऐक तरी पहिला जो अध्याऊ तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावू द्विती सांख्य सद्भावू प्रकाशिला मोक्षदानी स्वतंत्र ज्ञान प्रधान हे शास्त्र तुलाले तुझे सूत्र उभारिले मग अज्ञाने बांधलिया मोक्षपदी बैसावया साधनारंभू तो तृतीया अध्यायी बोलिला जे देहाभिमान बंधी सांडोनी काम्य निषिद्धी विहित परी अप्रमादी अनुष्ठावी ऐसे निसद्भावी कर्म करावी हा तिचा अध्याऊ जो देवी निर्णय केला ते जाणावी कर्मकांड येथ आणि तेची नित्याधिक अज्ञानाची आवश्यक आचरता मोचक किवी होय पा ऐसी अपेक्षा झालिया बद्ध मुमुक्षुते आलिया देवी ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली जे देह वाचा मानसी विहित निपजे जे जैसी ते एक ईश्वरोद्देशे की जे म्हणतली तेची ईश्वरी कर्मयोगी भजन कथनाची खागी आदरिली शेषभागी चतुर्थाची ते विश्वरूप करावा अध्याऊ संपी जव आगवा तव कर्मे ईशो भजावा हे जे बोलिली ते अष्टाध्यायी उघड जाण येथे देवता कांड शास्त्र सांगतसी आड मोडोनी बोली आणि तेनेची ईश प्रसादी श्री गुरु संप्रदाय लब्धी साच ज्ञान उद्बोधी कोवळीजी ते अद्वेष्टादि प्रवृत्तिकी अथवा मानित्वादिकी वाढवी जे मनोनी लेखी 12वा गणो तो 12वा अध्याय आदी आणि 15वा अवधी ज्ञानफळ पाक सिद्धी निरूपणासी मनोनी 4ही ऊर्ध्वमुळांती अध्यायी ज्ञानकांड येठाई निरोपीजी एवं कांडत्रय निरूपणी श्रुतीची कोळी सवानी गीता पद्य रत्नांची लेणी लिहिली आहे हे आसु कांडत्रयात्मक श्रुती मोक्ष रूप फळ एक
गोभावी जी आवश्यक ठाकावी म्हणून दयाची निसाधन ज्ञानेशी वैर करी जो प्रति दिवसी तो अज्ञान वर्ग षोडशी प्रतिपादिजी तोची शास्त्रांचा बोळावा जीवोनी वैरी जिनावा हा निरूपू तो 17वा अध्यायायित ऐसा प्रथमा लागोनी 17वा लानी करुनी आत्मनिश्वास विवरुनी दाविला देवी तया अर्थ जाता अशेषा केला तात्पर्यांचा वांका उहा 18वा दिखा कलशाध्याओ एवं सकळ सांख्य सिद्धो श्री भगवद्गीता प्रबंधो हा अवदारी आगळा वेदो मूर्तु जान वेदू संपन्न होय ठाई परिकृपनो ऐसा अनुनाही जे कानी लागला तिही वर्णाचाची एरा भव व्यथा ठिलिया स्त्री शूद्रादिका प्राणिया अनवसरू मांडोनिया राहिला आहे तरी मज पाहता ती मागिलवणे फेडावया गीतापणे वेदू विठला भलतेने सेव्य होवावया नाही अर्थुरिगोनी मनी श्रवणे लागोनी कानी जपमिसी वदनी वसोनिया ये गीतेचा पाठ जो जाणे दयाची नि सांगातीपणे गीता लिहोनी वाहने पुस्तक मिसी ऐसा ऐसा मिसकटा संसाराचा चोहटा गवादी घालीत चोखटा मोक्ष सुखाची परियाकाशी वसावया पृथ्वीवरी बैसावया रवी दीप्ती राहटावया अवारू नभ देवी उत्तम आधमाईसी सेविता कवनातीही न पुसी कैवल्यदाने सरिसी निववित जगा या लागी मागिली कुटी ह्याला वेदू गीतेच्या पोटी रिगाला आता गोमटी कीर्ती पातला मनोनी वेदाची सुशव्यता तेही मूर्त जान श्री गीता श्री कृष्णे पंडुसुता उपदेशिली परिवत्साची निओरसी दुभती होय घरोद्देशी झाली पांडवाची निमिषी जगदुद्धरणा चातकाची एक नवे मेघू पाणी सीधावी हित चराचर आघवी निवाली जीवी
का अनन्य गती कमळा लागी सूर्य ये वेळोवेळा ही सुखिया होई जे डोळा त्रिभुवनीचा तैसी अर्जुनाची निव्याजी गीता प्रकाशोनी श्रीराजी संसारा एवढी थोर उजी फेडली जगाची सर्व शास्त्र रत्नदीप्ती उजळीता हा त्रिजगती सूर्यो नव्हे लक्ष्मीपती वक्त्राकाशीचा बाप कुळती पवित्र जेथींचा पार्थुया ज्ञानापात्र जेने गीता केली शास्त्र अवारू जगा हे असो मग तिने सद्गुरु श्री कृष्णे पार्थाची मिसळणे आणिली द्वैता पाठी म्हणतसी पांडवा शास्त्र ही मानली की जीवा ती तैरू म्हणी देवा पुलिया कृपा तरी निधान जोडावया भाग्य घडी गा धनंजया परी जोडिली भोगावया विपायी होया पैक्षीर सागरा एवढी अविरजी दुधाची भांडी सुरा असुरा केवढी मथिता झाली ती सायासई फळा आली जी अमृतही डोळा देखिली परिवरचिली चुकली जतने ती तामरत्वा उगरिली ती मरणाची लागी झाली भोगो नेनता जोडली ऐसी आहे नवशू स्वर्गाधिपती झाला परी रहाटी भांबावला तो भुजंगत्व पावला नेनसी काई मनोनी बहुत पुण्य तुआ केले तेने धनंजया आजी शास्त्र राजा या झालासी विषयो तरी ययाची शास्त्राची संप्रदाय पांगुरोनी शास्त्रार्थुहा निकेनी अनुष्ठी हो एरवी अमृत मंथना सारखे होईल अर्जुना जरी रिघसी अनुष्ठाना संप्रदाये विना गाय धड जोडी गोमटी तेची पिवळी किरीटी जय जाणीची हातवटी सांजवनीची तैसा श्री गुरु प्रसन्न होई शिष्य विद्याही किरलाही परिते फळे संप्रदायी उपासी लिया मनोनी शास्त्री जोई उच्चितू संप्रदायो आहे तो ऐका आता भवी आदरेसी इदं तेना तपस्काय न
अभक्ताय कदाचन न चाशुश्रूष्य विवाचन् न च मां योऽभ्यसूयति तरी तू आहे जे पार्था गीता शास्त्र लाधली आस्था तपोहिना सर्वथा सांगावे नाहो अथवा तापसूही झाला परी गुरु भक्ती जोढिला तो वेदी अंत्य जो वाळीला तैसा वाळी ना तरी पुरोडांशु जैसा नगापे वृद्ध तरी वायसा गीता निधी तैसी तापसा गुरुभक्तीहीना का तपही जोडी देहे भजे गुरुदेवाच्या ठाई पर्या कर्णनी नाही चाड जरी तरी मागील दोन्ही अंगी उत्तम होय कीर जगी पर्या श्रवणा लागी योग्य नोही मुक्ता फळ भलतैसी हो परिमुख नसी तव गुण प्रवेशे तिथ काही सागरू गंभीरू होई हे कोण ना म्हणत आहे परिवृष्टी वाया जाई झाली तिथ झालया दिव्यान्न स्वावी मग जे वाया धाडावी ते अंतिकान करावी उदारपण मनोनी योग्य भल तैसी हो तू परी चाड नसी तरी जने वाणी वसे देसी हे तया रूपाचा सुजानू डोळा ओढवू एकाई परिमळा तेत जे माने ते फळा ती गा मनोनी तप्पी भक्ती पाहावे ते सुभद्रापती परिशास्त्र श्रवणी अनासक्ती वाळावी चिती ना तरी तपभक्ती होनी श्रवणी आरती आती ऐसी ही आयती दिकसी जरी तरी गीता शास्त्र निर्मिता जो मी सकळ लोक शास्ता तया माती सामान्यता बोलील जो माझ्या सज्जनेसी माती वैशून्याची निहाती एक आहाती तयाती योग्य नमन तयाची थोर आघवी सामुग्री ऐसी जाणावी दीपे विनठान दिवी रात्रीची जैसी अंग गोरे आणि तरुणे वरी लिहिली आहे लेणे परी एक लेणी प्राणी सांडिली जेवी सोनयाचे सुंदर निर्वाळिले होय घर
परी सर्पांगना द्वार रुंदली आहे निपजी दिव्यान्न चोखट परी माझी काळकूट आसो मैत्री कपट गर्भिणी जैसी तैसी तप भक्ती मेधा तयाची जाण प्रबुद्धा जो माझी याची का निंदा माझीच करी या कारणी धनंजया तो भक्तू मेधावी तपिया तरी नको बापा या शास्त्रात तळो देव काय बहु बोलो निंदका योग्य सृष्टया ही सारिका गीता ही कवतिका लागी नेदी मनोनी तपाचा धनुर्धरा तै दाटोनी गाडोरा वरी गुरुभक्तीचा पुरा प्रसाद जो झाला आणि श्रवणीच्छा पुढा दारवंठा सदा उघडा वरी कलशो चोखडा अनिंदा रत्नाचा य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति भक्तिमयी परां कृत्वा मामे वैशत्य संशयः कुंडलीकवरदी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज।